शेतकरी बंधूंनो नमस्कार. जीवाणू खतांनी किंवा जीवाणूंनी शेतीमध्ये काय क्रांती होऊ काय क्रांती होते हे आपण आधीच्या अनेक व्हिडिओमध्ये बघितलं होतं. परंतु त्यातल्या त्यात बायोफॅक्टर कंपनीच्या प्रोडक्टमुळे, बायोफॅक्टर कंपनीच्या खतामुळे किंवा बायोफॅक्टर कंपनीच्या जीवाणूमुळे काय क्रांती आपल्या शेतामध्ये कोणत्या कोणत्या पिकामध्ये होऊ शकते हे आपण दाखवलं होतं. आता परत आपण एक शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत आपण आहोत. त्यांना कशा पद्धतीने रिझल्ट आलाय, त्यांना जबरदस्त रिझल्ट आला आणि त्यांनी फोन करून सांगितलं. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. नमस्कार, तुमचा थोडक्यात एकदा परिचय सांगा. बालाजी गंगाराम मगर आम्ही राहतो ओम प्रकाश लावटचे शेतामध्ये. ओके. बरं, शेती करतो आम्ही. बर, मला सांगा, याआधी तुम्ही हळद पीक घेत होता, हो, तर या वर्षी काय वेगळेपण तुम्ही केलं होतं? या वर्षी काय नाही, खत आणलं ते खत टाकलं, हळद लावली खत टाकलं, बायोफॅक्टर कंपनीचं खत तुम्ही टाकलं. टाकलं आणि खत उगवून चांगली याच्या आधी तुम्ही हळद पीक घेत होता, परंतु यावर्षी तुम्ही बायोफॅक्टर कंपनीचं खत वापरलं होतं. काय बदल दिसला बरं? म्हणजे आता फास्ट निघाली ना हळद, फास्ट निघाल. फास्ट निघाली ना हळद आणि एक सारखी वाढ, सारखी वाढ निघाली. बरोबर. आता याच्यानंतर सुद्धा तुम्ही जो डोस सोडणार आहे तो सुद्धा तुम्ही बायोफॅक्टर कंपनीचाच घेतला. हो, ते सोडणार. म्हणजे तुम्ही सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत बायोफॅक्टर सोडणार. म्हणजे याआधी तुम्ही हळद पीक घेत होते, या वर्षी काय बदल तुम्हाला दिसतो? आता निघण्यात फरक पडलाय. आता पुढचं आता काय कारण निघेल ते बघूत आता. बरोबर. तर नक्कीच शेतकरी मित्रांनो, आपण जसे जसे शेतकऱ्यांना रिझल्ट आलाय तसे शेतकरी म्हणजे व्हिडिओ आम्ही तुमच्या समोर दाखवतो. तर नक्कीच शेतकरी मित्रांनो, जर आपला बेसल डोस कोणत्याही पिकाचा राहिला असेल तर बेसल डोस हा बायोफॅक्टर कंपनीचाच तुम्ही टाकला पाहिजे. त्यानंतर ड्रिंचिंग फुटव्यासाठी असेल किंवा जमिनीत आपलं पीक लागू होण्यासाठी जे असतं त्याची सुद्धा आपण बायोफॅक्टर कंपनीचीच ड्रिंचिंग त्यामध्ये केली पाहिजे. आणि फुटव्यामध्ये सुद्धा बायोफॅक्टर कंपनीचं जर ड्रिंचिंग केली तर एक्सलंट रिझल्ट हे आपल्याला कोणत्याही पिकामध्ये दिसतात. त्यामुळे नक्कीच शेतकरी मित्रांनो, बायोफॅक्टर कंपनीचे जर प्रोडक्ट तुम्ही वापरले तर जास्तीत जास्त तुम्हाला फायदा होईल. धन्यवाद.